तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल मार्फत जी कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जात असते LLB 5 इयर्स या कोर्सेससाठी। बघा, LLB जो 5 इयरचा कोर्स आहे तर तो आपण 12वी नंतर सुद्धा करू शकतो आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनसुद्धा त्यानंतरसुद्धा आपण करू शकतो। जो 5 इयर LLB हा कोर्स आहे तर तो आपण 12वी बेसवर करत असतो आणि जो LLB 3 इयरचा कोर्स आहे तर तो आपण ग्रॅज्युएशन बेसिसवर करत असतो। तर आजचा या व्हिडिओ जो आहे तर तो LLB 5 इयरचा कोर्स जो आहे तर त्यावर असणार आहे, कारण त्याचे जे CETचे जे स्कोअर कार्ड आहे तर ते स्कोअर कार्ड आलेले आहे। म्हणजे LLB 5 इयरचा जो कोर्स जर तुम्ही CET दिलेले असेल तर ते जे स्कोअर कार्ड जे आहे तर ते स्कोअर कार्ड आता वेबसाईटला आलेले आहे। तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा, सुरुवातीला तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा CET एक्झामिनेशन पोर्टल तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा साइन इनचं जे पेज आहे तर ते साइन इनचं पेज ओपन झालेलं दिसेल। यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकून घ्या, त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर तुम्हाला फॉरगेट पासवर्डचा या ठिकाणी किंवा रिसेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करून तुम्ही फॉरगेट करू शकता। मग त्यानंतर तुम्हाला नवीन एक पासवर्ड मिळून जाणार आहे। पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन ID म्हणजे तुमचाच ईमेल ID जो आहे तर तो इथे एंटर करा, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर तुम्हाला साइन इन व्हायचं आहे। या ठिकाणी बघा साइन इन झाल्यानंतर असं पेज जे आहे तर ते ओपन झालेलं दिसेल। यामध्ये तुम्हाला या टॅब्स दिसतील, CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, त्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, कॅप, त्यानंतर मॉक, त्यानंतर हेल्प डिस्क, हॉल तिकीट, ऑब्जेक्शन ट्रॅकर आणि स्कोअर कार्ड। आता तुम्ही आपले हॉल तिकीट पण आपण बघितलेलं आहे, म्हणजे CETच्या अगोदरची ती प्रोसेस असते। त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर, पेपर झाल्यानंतर तुम्हाला जर चुकीचे उत्तर दिलेले असतील तर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आहे, त्यासाठी टॅब असते। त्यानंतर हे स्कोअर कार्ड जे आहे टॅब, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा टेक्निकल एज्युकेशन, त्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचं जे LLB 5 इयरचा जो कोर्स आहे तर LLB 5 इयरचा कोर्स ते या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे। स्कोअर कार्ड टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला LLB 5 इयरचा कोर्सचं जे स्कोअर कार्डचा ऑप्शन जो आहे तर तो तुम्हाला शो होणार आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा डाउनलोडचं ऑप्शन भेटून जाणार आहे। डाउनलोड केल्यानंतर तुमच्या जे हॉल तिकीट आहे स्कोअर कार्ड जे आहे तर ते स्कोअर कार्ड डाउनलोड झालेले दिसेल। या ठिकाणी आपण हे लॉग इन जे आहे तर ते दुसऱ्या विद्यार्थ्याचं आहे, त्यावर बघा तुम्हाला त्या विद्यार्थ्यांनी LLB 5 इयरचा दिलेलं नाही, पण तुम्हाला समजावं कुठे तुम्हाला स्कोअर कार्ड भेटणार आहे त्यासाठी आपण हे डेमो जे आहे तर ते तुम्हाला दाखवलेलं आहे। या ठिकाणी स्कोअर कार्डचा जो ऑप्शन आहे, या ठिकाणी स्कोअर कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जी CET दिलेली आहे तर ती CET शो होणार आहे, तिचं नाव शो होणार आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे स्कोअर कार्ड जे आहे तर ते स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण LLB 5 इयरचा जो कोर्स आहे तर याचे जे स्कोअर कार्ड आलेले आहे तर ते स्कोअर कार्ड CETचे कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।